Friends, here we are going to see some examples from the problem set 3. This is the example number 13. आकृती बघितल्याबरोबरच गणित अवघड आहे याचा लक्षात घ्या वाटायला लागतं. अरे बाप रे, ये क्या हो रहा है, किती अवघड गणित असं वाटायला सुरुवात होती. लक्षात घ्या, घाबरायचं नाही. एक 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 करायचं सोपं होते. सगळं बघितलं की अवघड वाटते. चला फर्स्ट बघूया काय म्हणते ते. अँगल टी ए क्यू कुठे आहे बघा. वेअर इज अँगल टी ए क्यू. कुठं टी कुठं आहे, हे टी. ए कुठं आहे, हे ए. क्यू कुठं आहे, हे क्यू. मग अँगल टी ए क्यू, हा अँगल टी ए क्यू सापडलं का बघा. अँगल टी ए क्यू. दुसरा अँगल टी एस क्यू कुठे आहे, हा टी, हा एस, हा क्यू, हा टी एस आणि हा क्यू सापडला का बघा. हे दोन अँगल्स, हा टी ए क्यू ढॅन, हा टी एस क्यू ढॅन. ह्या दोघांची काय करायची सांगा, बेरीज. आणि ही बेरीज आपल्याला करायची आहे. मग हा किती येऊ शकेल बेरीज. हे कसले अँगल्स आहेत, तर हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ए क्यू एस टी, ए क्यू एस टी, हा क्वाड्रिलॅटरल कसला आहे, सायकलिक क्वाड्रिलॅटरल. चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनाच्या समोरासमोरील कोणांची बेरीज किती असते, 180. म्हणजेच ह्या दोन कोणांची बेरीज किती येणार, 180. देअरफॉर मेजर ऑफ अँगल टी ए क्यू प्लस मेजर ऑफ अँगल टी एस क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. का, बाय विच थिअरम, बाय थिअरम ऑफ बायसायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम, चक्रीय चौकोनाचे प्रमेय. बाय सायकलिक क्वाड्रिलॅटरल, बाय सायकलिक क्वाड्रिलॅटरल थिअरम. चक्रीय चौकोनाच्या प्रमेयानुसार समोरासमोरील कोणांची बेरीज किती असते, 180. संपलं, 1 मार्क मिळाला. इकडे जाऊया, काय म्हणतंय सांगा हे. फाइंड अँगल्स विच आर कॉन्ग्रुएंट टू अँगल ए क्यू पी. कुठे आहे अँगल ए क्यू पी, कुठे आहे, कुठे आहे बघूया सर. हा ए क्यू पी दिसला का बघा सर. हा ए क्यू पी, हा ए, हा क्यू आणि हा पी, हा ढॅन, हा दिसला. हा कसला अँगल आहे बघा सर. हा दिसला का अँगल. हा कसला आहे, हा अँगल हा टँजंट आहे. आणि हे काय आहे बघा सर, सिकंट आहे. बरोबर आहे सर. आणि अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट, अँगल बिटवीन टँजंट अँड सिकंट हे या, बरोबर आहे सर. हा या ज्या आर्क आहे, ही आर्क ह्या आर्कच्या निम्म असते. हे आर्कच्या निम्म असते, लक्षात घ्या. ह्या आर्कच्या निम्म असते. मग त्यांनी विचारले आणखीन कोण ह्याला कॉन्ग्रुएंट आहे. मग ह्याच्या निम्म आणि कोण असते, तर ह्याच्या निम्म हा अँगल आहे बघा सर. हा अँगल दिसला का बघा सर. हा अँगल दिसला का सांगा. हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. हा इन्स्क्राइब्ड अँगल हा या आर्कच्या निम्मा. इन्स्क्राइब्ड अँगल हा याच्या निम्मा आणि हा टँजंट आणि सिकंड मधला हा अँगल याच्या निम्मा. बरोबर आहे सर. मग टँजंट सिकंड मधला हा अँगल आणि हा इन्स्क्राइब्ड अँगल असा जर असेल तर हे दोन अँगल सेम असतात. कुठल्या नियमानुसार बघा सर, अल्टरनेट सेगमेंट थिअरम. अल्टरनेट सेगमेंट थिअरम ह्याला म्हणतात सर, लक्षात घ्या. म्हणजे समजा एखाद्याला नाही कळालं, असं डायरेक्ट लिहिलं तरी चालतेच ह्याला कॉन्ग्रुएंट कोण आहे, पण नाही सापडलं तर त्याला इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम म्हणा किंवा लक्षात घ्या टँजंट सिकंट थिअरम म्हणा, असं म्हणलात तरी चालतंय. म्हणजे आता समजा मी असं लिहिलं, मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. ह्याला कारण टँजंट सिकंट थिअरम, टँजंट सिकंट थिअरम असं म्हणलं तरी चालतंय, लक्षात घ्या. पुढं मेजर ऑफ अँगल डॉट डॉट डॉट
इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. ह्याला कारण काय? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम लक्षात येत आहे? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. आता मग लक्षात घ्या कसं लिहायचं. पहिलं टँजंट म्हणजे हा टँजंट आणि सिकंड मधला हा अँगल कुठला आहे? AQP. AQP हा अँगल, हा AQP कुणाच्या निम्मा असणार? AQच्या निम्मा. मेजर ऑफ आर्क AQ. हा इन्स्क्राइब्ड अँगल ASQ. हा इन्स्क्राइब्ड अँगल ASQ हा कुणाच्या निम्मा असणार? पुन्हा AQच्या निम्मा असणार. मग राईट साइड सेम आहे. राईट साइड सेम आहे म्हणजे लेफ्ट साइड कशी असणार सांगा? सेम असणार. म्हणून लक्षात घ्या इथं हे या ठिकाणी I, हे डबल I आणि म्हणून मेजर ऑफ अँगल AQP इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ASQ. याला अल्टरनेट सेगमेंट अँगल्स, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट असं म्हणतात. ह्याला काय म्हणतात सांगा? अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स असं नाव आहे सर त्याला. अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट्स असं ह्याला नाव आहे. मग जर मेजर सेम असेल तर ते अँगल कॉन्ग्रुरंट असतात. देअरफॉर अँगल AQP कॉन्ग्रुरंट टू अँगल ASQ. आणि मग तुम्हाला विचारलं होतं की अँगल AQP शी कोण कॉन्ग्रुरंट आहे? तर ASQ कॉन्ग्रुरंट आहे. लक्षात घ्या. हे तुमचं उत्तर झालं. बघा बरं झालं का? आता तिसरा क्वेश्चन आपण बघणार आहोत की विच अँगल्स आर कॉन्ग्रुरंट टू अँगल QTS. कुठे आहे बघा हे QTS? हा QTS कडे जाऊया आपण. QTS सापडलं सर QTS. बघा बरं हा Q, हा T आणि हा S. बघा बरं हा QTS हा अँगल सापडला का? बघा सर हा अँगल QTS. मग आता हा अँगल QTS शी कॉन्ग्रुरंट कोण आहे? तर मला दिसतंय बघा हे हा जर का इन्स्क्राइब्ड अँगल असेल तर मला सांगा हा इंटरसेप्टेड आर्क झाला का? बघा सर म्हणजे हा अँगल याच्या निम्मा. असाच आणि कुठला आहे? आणि किथे काय? बघा सर हा दिसला का? बघा सर हा अँगल दिसला का तुम्हाला? हा अँगल बघा, हा अँगल सुद्धा हा दिसला का? बघा हा अँगल सुद्धा याच्या निम्मा आहे का? बघा सर हा अँगल सुद्धा कसा आहे? याच्या निम्मा आहे. आणि हे जे दोन कोन आहेत हे एकाच आर्कमध्ये इन्स्क्राइब्ड झालेले आहेत. हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल एकाच आर्कमध्ये SAQ मध्ये दोघं एकाच आर्कमधले अँगल्स आहेत. त्यामुळे हे दोन सेम आहेत असंही म्हणता येईल. प्लस आणखीन कुठला आहे? तर ह्याच्यामध्ये आणि एक सापडलेला अँगल म्हणजे हा आहे. बघा सर हा अँगल हा सिकंट आहे. बघा सर आणि हा टँजंट आहे. बरोबर आहे का? बघा सर आणि टँजंट आणि सिकंट मधला हा जो कोन आहे, हा जो टँजंट आणि सिकंट मधला हा कोन आहे, हा पण याच्या निम्मा असणार की नाही सांगा सर? टँजंट आणि सिकंट मधला हा कोन सुद्धा याच्या निम्मा असणार की नाही सांगा? ह्याला कारण टँजंट सिकंट थिअरम. आणि म्हणून हे तीन कोन कॉन्ग्रुरंट आहेत. म्हणून हे तीन कोन कसे आहेत सांगा सर? कॉन्ग्रुरंट आहेत. कसं लिहूया बघा बरं सर. आता कसं लिहूया? तर पहिल्यांदा आकडा 1 मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. आकडा 2 मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. पुन्हा आकडा 3 मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. ह्या दोघाला काय नाव द्यायचं? बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. ह्याला म्हणायचं बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार. म्हणजे कुठल्या आहेत? हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. म्हणजे पहिला कुठला येणार बघा सर?
क्यू टी एस हा अँगल क्यू टी एस हा QTS कुणाच्या निम्मा आहे? QSच्या. हा इथं QSच्या निम्मा. पुन्हा हा अँगल QAS हा कुणाच्या निम्मा? QSच्या निम्मा. QAS हा QSच्या निम्मा. आता पुन्हा हा अँगल कुठला सांगा सर? SQR. हा अँगल SQR हा कुणाच्या निम्मा आहे बघा सर? SQR हा सुद्धा QSच्या निम्मा आहे. आणि का निम्मा आहे सांगा सर? बाय टँजंट सिकंट थेरम. बाय टँजंट सिकंट थेरम. बाय टँजंट सिकंट थेरम. या थेरमनुसार लक्षात घ्या या ठिकाणी हा कोण याच्या निम्मा आहे. ही राईट साईड सगळी सेम आहे बघा. QS 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 1/2 1/2 1/2. राईट साईड सेम आहे म्हणजे लेफ्ट साईड सेम होणार ना. म्हणजे लेफ्ट साईड सेम होणार का नाही? याला कारण बाय 1 2 आणि 3 लेफ्ट साईड सेम येणार. म्हणजे कशी येणार सांगा? मेजर ऑफ अँगल QTS is equal to measure of angle QAS is equal to measure of angle SQR. ह्याला कारण काय सांगा सर? बाय 1 2 3. मग ज्याचं माप सेम आहे त्याचा अँगल कॉन्ग्रुएंट असणार. आणि म्हणून अँगल QTS कॉन्ग्रुएंट टू अँगल QAS कॉन्ग्रुएंट टू अँगल SQR. म्हणून त्यांनी विचारलं होतं की अँगल QTS शी कुठले कुठले कोण कॉन्ग्रुएंट आहेत? हे दोन कोण कॉन्ग्रुएंट आहेत? हे दोन कोण कॉन्ग्रुएंट आहेत? हे तुमचं उत्तर झालं. लक्षात घ्या सर, हे तुमचं उत्तर झालं. बघा बरं समजतंय का? आता चौथा आकडा, फोर्थ अँगल TAS 65 कुठं आहे? TAS कुठे आहे? कुठे आहे TS? हे TAS इथं आलं बघा सर. TAS हा कोण दिसला? हा TAS 65. हा TS हे फार गोंधळ व्हायला लागलाय का? ह्याला कटकुरी गेलं आकृती लई सत्यानाश व्हायला लागला. आणि कडे आकृती तर आपल्याला थोडीशी मदतीसाठी बघा बरं. TQS कुठे आहे बघा? हा किती झाला? 65. TQS कुठे आहे? TQS हा पण लक्षात घ्या, हा काढायचा आहे. हा 65 झाला, हा काढायचा आहे. आणि आर्क TS काढायचे. काढता येईल. मग थोडीशी आपण आकृती काढूया का नको? काही गरज नाहीये. बघा सर, आय विल ट्राय टू माय लेवल बेस्ट. या ठिकाणी बघा सर, मी असं करतो की आय विल यूज द डिफरंट कलर हिअर. बघा लक्ष द्या. अँगल TAS कुठं आहे बघा सर? दिसला का बघा सर? ह्याला आपण काय करूया बघा. हा अँगल TAS दिसला का बघा? TAS किती आहे सांगा? 65. ब्लॅक कोब्रा 65. आता TQS काढायचा आहे. हा TQS हा काढायचा आहे बघा सर. मग आता हा 65 आहे. हा 65 आहे म्हणजे सर हा त्याचा हे झालं बघा सर. ही त्याची आर्क झाली, इंटरसेप्टेड आर्क. हा 65 असेल तर हा 130 होईल. आणि हा 130 असेल तर पुन्हा हा 65 होईल. बरोबर आहे का बघा सर? हा 65 असेल तर हा 130 होईल, कारण बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. आणि हा 130 असेल तर हा पुन्हा 65 होईल. बरोबर आहे सर? तर आपण इथं बघितलं, लक्षात घ्या. TAS 65 डिग्री TAS. TQS हा आपण आपल्याला काढायचा आहे. मग TAS आणि TQS हे आपल्याला काढायचं आहे. आणि प्लस मेजर ऑफ आर्क TS. मग हे काढता येईल सर. हा अँगल 65 असेल तर हा आर्क डबल येणार, बिकॉज हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, व्हर्टेक्स सर्कलवर आहे. बरोबर आहे? म्हणजे इथं कसं येईल सांगा? मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. ह्याला कारण काय सांगा सर? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. कारण काय बघा? इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. बरोबर. मग आता इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम मध्ये हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे TAS. हा बघा TAS. आणि ही आर्क आहे TS. तेव्हा ही आर्क TS. मग अँगल TAS 65 आहे, इज इक्वल टू 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क TS. बरोबर का सर? आणि डिवायडेड बाय 2 चे इंटू 2.
डिव्हायडेड बाय 2चे इंटू 20 65 इंटू 2 म्हणजे किती आले सांगा सर 65 इंटू 2 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क TS आणि म्हणजेच लक्षात घ्या 130 डिग्री इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क TS. मग या ठिकाणी लक्षात घ्या हा आर्क TS हा भाग आपला इथे संपला. इथे पण अजून एक शिल्लक आहे. कुठला शिल्लक आहे बघा सर हा आर्क TS आला. मेजर ऑफ आर्क TS हे किती आलं सांगा सर 130 डिग्री. हा आता तुम्हाला काय पाहिजे आहे TQS कुठे आहे बघा सर हे TQS हे T हे Q आणि हे S हा पुन्हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे आणि हा इन्स्क्राइब्ड अँगल याच्या निम्मा 130च्या निम्मा पुन्हा हा 65. बरोबर सर हे पुन्हा लिहिता येईल. लक्षात घ्या इथं म्हणता येईल मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू मेजर 1/2 बरोबर सर 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क डॉट 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 आणि याला कारण काय सांगा सर इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम तुमच्या लक्षात आलं. मग आता आंतरलिखित कोनाचे प्रमेय हा अँगल कुठला आला TQS इथे आला. लक्षात घ्या हा TQS कुणाच्या निम्मा TSच्या निम्मा. लक्षात घ्या आणि TS किती आहे बघा सर 1/2 TS किती आहे 130 बरोबर किती आले सांगा 65. देअरफॉर मेजर ऑफ अँगल TQS इज इक्वल टू 65 डिग्री. बरोबर सर हे जे आलं हे तुमचं उत्तर दुसरं आलं मेजर ऑफ अँगल TQS. बघा बरं सर हे आलं का. आता लास्ट काय म्हणते सांगा सर AQP 42 कुठं आहे कुठं आहे AQP बघा बरं A लक्षात घ्या हा A लक्ष आहे का सगळ्यांचं AQP किती आहे म्हणते 42 हा ब्ल्यू आहे हा 42 लक्षात घ्या दिलेला आहे. SQR 58 कुठे आहे बघा SQR 58 ओके हा 58 झाला बघा सर. आणि त्यांनी कुठला विचारलाय मेजर ऑफ अँगल TAS. पहिला कलर चेंज करूया. काय कलर करूया ग्रीन. ATS कुठे आहे बघा ATS ATS दिसला का बघा सर हा ATS राईट. आणि हा जो ATS आहे हा ATS ह्या AQSच्या निम्मा होईल बघा सर. आणि तुम्हाला AQS काढायला लागेल. मग AQ किती होणार हा जर 42 असेल तर 42च्या हा दुप्पट 42च्या दुप्पट होणार 84. हा लक्षात घ्या 58च्या दुप्पट होणार 58च्या दुप्पट किती होणार 50 आणि 50 100 8 आणि 8 16 116 हा होणार सर. लक्षात घ्या का तर टँजंट सिकंट थिअरम टँजंट आणि सिकंट मधला कोण हा याच्या निम्मा होतो म्हणजे ह्याच्या हा दुप्पट याच्या हा दुप्पट आणि हा एवढा अँगल आहे हा अँगल काढायचा आहे हा AQSच्या निम्मा म्हणजे 84 आणि 116 म्हणजे 116 आणि 84 याची बेरीज करायची आहे. लक्षात घ्या सर 84 याची काय करायची सांगा सर आपण बेरीज करूया आणि ही बेरीज आपल्याला ती किती येते बघा सर 6 आणि 4 10 0 हातच्या आला 1 8 आणि 2 10 0 हातच्या आला 1 200 ही टोटल 200 झाली आणि हे 200च्या निम्म 100 ATS 100 होणार बघा सर. बोला ATSचं माप किती यायला पाहिजे 100 ATS 100 यायला पाहिजे. लिहायचंय काय चेष्टा आहे. लक्षात घ्या सर. चला ह्या ब्ल्यूच्या मागे लागूया. कसं लिहिणार बघा सर ब्ल्यूच्या मागे मेजर ऑफ अँगल डॉट 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 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क डॉट डॉट डॉट. ह्याला कारण काय बघा सर ह्याला कारण टँजंट सिकंट थिअरम. ह्याला कारण काय बघा टँजंट सिकंट थिअरम टँजंट सिकंट थिअरम राईट. मग तो काय आहे बघा सर अँगल कुठला आहे हा AQP आहे AQP अँगल AQP इज इक्वल टू हा आर्क AQ मग AQP किती आहे 42 इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AQ. आता हे दोन इकडं आले
दोन इकडं आले म्हणजे 42 इंटू 2 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क पी ए क्यू. AQच आहे का बघा, आहे AQच आहे. हा, आणि मग 84 इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AQ. सर आलं का बघा, कळले का सगळ्यांना? हा मेजर ऑफ आर्क AQ. आता हे जसं झालं लक्षात घ्या, तसं सिमिलरली म्हणायचं. सिमिलरली मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू 116. सिमिलरली म्हणजे सेम अशाच प्रकारच्या थिअरमनी, बरं का, लक्षात घ्या, अशाच प्रकारच्या थिअरमनी या ठिकाणी याचं माप याच्या दुप्पट. लक्षात घ्या, बरोबर आहे का बघा. त्या सिमिलरली एवढंच म्हणलात तरी झालं. सिमिलरली म्हणजे तसेच मराठीमध्ये मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू 116. मेजर ऑफ आर्क QS इज इक्वल टू 116 डिग्री. बरोबर सर. जसा हा 84 काढला तसा हा 116 आला. आता ह्या दोघांची बेरीज करायची, AQS ची बेरीज. बरं, सम ऑफ आर्क्स थिअरम आहे, लक्षात घ्या, कंसांच्या बेरजेचे थिअरम ऑफ सम ऑफ आर्क्स म्हणजे मेजर ऑफ आर्क AQS, मेजर ऑफ आर्क AQS इज इक्वल टू, एक कॉमन लागते, Q कॉमन आहे, AQ प्लस QS. मेजर ऑफ आर्क AQ, मेजर ऑफ आर्क AQ प्लस मेजर ऑफ आर्क QS. ह्याच्यामध्ये काय लागतं सांगा सर? एक कॉमन लागते Q, AQ आणि QS आहे. 84 प्लस 116. ह्याच्या पुढेच घेऊया, 84 प्लस 116 म्हणजेच किती आले बघा? 200. इथं केले बघा आपण 200. मग आता ह्या कंसाच्या हा निम्मा आहे, कारण हा इन्स्क्राइब्ड आहे. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम म्हणजे मेजर ऑफ अँगल ATS, ग्रीन अँगल आहे बघा सर. मेजर ऑफ अँगल ATS बघा बरं सर. हा मेजर ऑफ अँगल, थोडं दिसत नाही जरा ग्रीन अँगल, हा आपण थोडस त्याला ब्लॅकच करूया. बघा बरं सर, मेजर ऑफ अँगल ATS, हा मेजर ऑफ अँगल ATS इज इक्वल टू, हा ATS आहे बघा सर. हा कोणाच्या निम्मा? AQS च्या निम्मा. 1/2 मेजर ऑफ आर्क AQS. काय कारण? बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. बाय इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम. ओके. आता किंमत भरा सर. ATS काढूया आपण. इज इक्वल टू 1/2 इंटू 200. Therefore, it is equal to 100. Therefore, measure of angle ATS is equal to 100 degree. लक्षात आलं तुमच्या? तर या पद्धतीनं लक्षात घ्या आपल्याला हे या ठिकाणी हे एक्झाम्पल आपलं इथं संपलं. तुमच्या लक्षात येते का बघा सर? तर या पद्धतीनं आपण हे ATS काढलं. खूप चांगलं एक्झाम्पल आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. हा, हे लक्षात घ्या. हे 42, ह्याच्या दुप्पट 84, हे 58, याच्या दुप्पट 116, 84 आणि 116 म्हणजे 200, AQS 200, AQSच्या हे निम्म 100, कारण हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. बरं सर, हे 200 आणि हे 100, कारण हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, हा इंटरसेप्टेड आर्क आहे. लक्षात आलं सर?